पावसाळा सुरू झाला की रेनकोट, छत्री, पावसाळी चपला अशी जय्यत तयारी करून आपण स्वतःची काळजी घेत असतो। पण एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही शेतात जाऊन पावसाची तमा न बाळगता कधी शेतात काम केलंय का? किंवा आकाशातून कोसळणारा पाऊस, गुडघ्या इतकं पाणी आणि चिखलाच्या थरात उभं राहून भात लावण्याची जी मजा आहे ती कधी तुम्ही घेतली आहेत का? कोकणात सध्या भात लावणीचा उत्सव सुरू आहे आणि काही ठिकाणी याला आवणी असं देखील म्हटलं जातं। तेव्हा जाऊयात भात कासरातल्या बांधावर। मुसळधार पाऊस आणि हिरव्यागार वनराईनं नटलेल्या कोकणात सध्या लगबग सुरू आहे ती भात लावणीची। भात लावणी हा जणू कोकणातला मोठा उत्सवच। शेतकऱ्यांसाठी एक स्नेहमेळा। गुडघ्याएवढ्या चिखलात भाताची लावणी करताना महिलांच्या तोंडी असतात ती लोकगीतं। पहिल्या फेरीला नीला दूध, पहिल्या फेरीला नीला दूध, पहिल्या फेरीला नीला दूध, पहिल्या फेरीला नीला। कोकणात सगळीकडेच हा भात लावणीचा उत्सव सुरू झालाय। नेमका हा उत्सव कसा असतो आणि या उत्सवात काय गमती जमती असतात, या भात खाचरातली भात लावणी म्हणजे इथला जो शेतकरी आहे त्याचा अनुभव नेमका कसा असतो, हा सगळा अनुभव आज मी घेणार आहे आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा घेणार आहात। तेव्हा आता सामील होऊया या भात लावणीच्या उत्सवात। भात लावणीसाठी शेतात बक्कळ चिखल हवा असतो, त्यासाठी भरपूर पाऊस लागतो। डोंगर माथ्यावरून वाहळातून आलेलं पाणी शेतकरी शेतात वळवतो, मग नांगर जुंपून चिखलीच्या मशागतीला वेग येतो। या चिखलीतच महिला भाताची लावणी करतात आणि सोबत असतात गाण्यांचे सूर। पाण्याचा घडा ग, नंदाच्या हारीने हालूच मारलंय खडा ग, मोत्याची चिंबुला डोळ्यावर पाण्याचा घडा ग, नंदाच्या हारीने हालूच मारलंय खडा ग। भात लावणी बळीराजाच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक। कुटुंबासह गावातील इतर लोकही या कामात एकमेकांना हातभार लावतात। त्याला पटेल किंवा बदली कामगार पद्धत म्हणून ओळखलं जातं। एवढंच नाही, माहेरवाशिणी आणि सासरवाशिणी मिळून भात खाचरात राबत असतात। म्हणून आम्ही एकमेकी आज 30 वर्षे झाली माहेरवाशिणी सासरवाशिणी मिळून आम्ही हा सगळा शेतीचा एक ग्रुप केला। त्याच्याने एकमेकीच्या लावणीची एक दिवस माझी, दुसऱ्या दिवशी दुसरीची अशी करून आम्ही ही लावणीचा सगळा पौर्णिमेचा कसा उपासाचा साजरा करतो, गणपतीचा कुठलाही सण आपण साजरा करतो ना, त्याच्याप्रमाणेच हा त्याच्यापेक्षा चांगला आम्ही करतो। गाणी बोलतो, भात लावणी करतो, प्रत्येकाचा एक एक दिवस झाला मग ती सगळी शेती सगळ्यांची हिरवीगार होते। इथं जसा कामात जीव दमतो तसा निसर्गाच्या सान्निध्यात तो रमतोही। भर पावसात सगळ्यांनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेणं हा भन्नाट अनुभव। त्यात वाफाळता भात आणि चिकनचा रस्सा असेल तर क्या बात। 5 स्टार हॉटेलमध्ये बसून सॉफ्ट म्युझिक वरती एखादी महागडी डिश मागवून ती तिथे बसून खाण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात पक्ष्यांची किलबिल ऐकत आणि पावसाचा आनंद घेत हे वाफाळतं जेवण जेवण्यात एक वेगळीच मजा आहे। पावसाळा सुरू झाला की शहरातल्या माणसांचे पाय धबधबे आणि पर्यटन स्थळांकडे वळतात। त्यांची मातीशी नाळ तुटतेय। अशा वेळी मातीशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी भातखाचरात उतरायलाच हवं। खेड्याकडे चला असं जी म्हणण्याची वेळ आलेली आहे, त्याला कुठेतरी जबाबदार आपण तरुण वर्गच आहोत। कारण आलिशान कारखान्यात काम करताना किंवा मोठमोठ्या इमारतींच्या ऑफिसेसमध्ये काम करताना आपलं ही जी मूळ आहे, आपली जी मातीशी नाळ आहे ती कुठेतरी आपण विसरत चाललोय। मी मात्र ही नाळ माझी मातीशी जोडलेले जे नातं आहे हे असंच कायम ठेवलंय आणि हे प्रत्येकाने ठेवायला पाहिजे असं मला वाटतं। कारण मिलो खाण्यापेक्षा बिनरासायनिक खतांचं अन्न जर का आपण खाल्लं तर नक्कीच आपल्या शरीरासाठी ते पोषक आहे आणि कुठेतरी ही जी मातीशी नाळ आहे तर ती सुद्धा जोडली जाते। नवनिर्मितीचं हे जे काही सुख आहे हे सुख आपल्याला प्रत्येकाला अनुभवायला मिळतंय आणि पिकवणं आणि त्यातून हे जे टिकवणं हे जे काय म्हणतात तर हेच खरं आहे असं मला वाटतं। कॅमेरामॅन कॅपी के सह मी स्नेहल पाटकर, न्यूज 18 लोकमत, रोहा।